तुमच्या आणि त्यांच्यामध्ये एक प्रेमीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं तेव्हा, तो क्षण आणि आता क्षण कसं बघतो? काही नाही. जर मी परत एकदा बोलतो 2 शब्दातच, जर माझ्या त्या लाईनमुळे कुठल्या मुंबईकरांचा मन दुखावलं असेल तर मी मनापासून याची माफी मागतो. पण आता अमित ठाकरेंनी आत्ता तुम्हाला काय सांगितलं, काय तुमच्या दोघांमध्ये संभाषण झालं? हेच संभाषण झालं की मुंबईकरांचं मन दुखावलं गेलं तुझ्या ह्या वाक्यामुळे, तर मुंबईकरांची आणि मी त्यांची मनापासून माफी मागतो. पोलीस ठाणे स्टेशनमध्ये देखील तक्रार मनसेने केलेली होती, तुमची आंदोलन मनसेने केलेलं होतं आणि स्टेटमेंट देखील पोलिसांनी रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला बोललेलं होतं. कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू आहे, कसं पाहता? बघू आता काय होतं पुढे. पण परत एकदा 2 शब्दात सांगतो की ह्या वाक्यामुळे कुठल्या मुंबईकरांच्या मनाला दुखवलं असेल तर मी मनापासून तुम्ही त्यांची सारखं माफी 2 शब्दात म्हणताय, हे उपहासात्मक म्हणायचं का? नाही, मला काही वाद वाढवायचा नाही आहे. ओके, शब्दाला शब्द नाही द्यायचा, म्हणून मी आता काय नक्की भूमिका ओव्हरऑल सगळ्या गोष्टी नाही यापुढे काय करणार? ह्याच्या पुढे मी प्रत्येक मराठी माणसाला मी आत्तापर्यंत घर देत आलो आहे, पुढे देत राहणार आणि पुढेही मराठी माणसांना घर देत राहणार. त्या घरासंदर्भात, ज्या घरासंदर्भात वक्तव्य केलं होतं ते घर व्हेजिटेरियनलाच असेल की नॉन व्हेजिटेरियन? ते घर विकलं गेलेलं आहे, त्या कस्टमरने टोकन सुद्धा दिलेलं आहे आणि मला त्या विषयावर आता तुम्ही बोलायचं. नॉनव्हेज खात नाही का? माझे चिकनचे दुकानं आहेत, तर माझ्याही चिकनच्या दुकानावर जे कस्टमर्स चिकन खायला येतात त्यांचंही मन दुखावलं असेल तर मी त्यांचीही माफी मागतो. ज्या मनसैनिकांनी तुमच्या कार्यालयाच्या बाहेर चिकनचे पीस हार घातले होते, त्याच मनसैनिकांसोबत येऊन त्यांच्याच नेत्याची माफी मागणं, ही वेळ तुमच्यावरती का आली याचा काही विचार केला? नाही, असं वाटलं होतं का? नाही, मला असं काही वाटलं, मला असं काही वाटलं नव्हतं. पण जर काही माझ्या शब्दांमुळे मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो आणि धन्यवाद. माफी मागायची होती, माहिती होतं का तुम्हाला? वारंवार अशी घरं नाकारली जातात.